नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण जराही पीठ न शिजवता चौपट फुलणारे पोह्याचे बॉबी पापड बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर पोह्याचे बॉबी पापड बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि बॉबी पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून पोहे घेतले। आपण जे पोहे बनवण्यासाठी जाड पोहे वापरतो तेच या ठिकाणी बॉबी पापड बनवण्यासाठी वापरले आहे। आता हे पोहे आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजत असताना पोहे सतत असे चमच्याने हलवायचे आहे। तर या ठिकाणी पोहे मी 3 मिनिटं भाजून घेतले आणि बघू शकता पोहे मस्त कुरकुरीत भाजून झाले। आता भाजलेले पोहे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि हे पोहे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आता आपले पोहे थंड झाले आहे। त्यानंतर आता हे पोहे ग्राइंड करायचे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे पोहे छान बारीक ग्राइंड करून घ्यायचे। तर इथे मी पोहे ग्राइंड करून घेतले। ग्राइंड केल्यानंतर बघू शकता पोह्याचा छान असा बारीक रवा तयार झाला आहे। तर आता ग्राइंड केलेले हे पोहे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। काढून घेतल्यानंतर या ग्राइंड केलेल्या पोह्यामध्ये अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकायचे। त्यानंतर चवीपुरतं पाव चमचाभर मीठ टाकायचं आणि पाव चमचा पापड खार टाकायचा आहे। पापड खार खारट असल्यामुळे आपल्याला मिठाचा वापर कमी करायचा। त्यानंतर या ग्राइंड केलेल्या पोह्यामध्ये लाल मिर्च पावडर, मीठ, पापड खार व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या पोह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचे आणि बॉबी पापडसाठी या ठिकाणी अगदी मऊसूत असं पीठ मळून घ्यायचे। तर इथे मी ग्राइंड केलेल्या पोह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेतले। मळलेलं पोह्याचं पीठ बघू शकता अगदी सॉफ्ट मऊसूत असं पीठ मळून घ्यायचे। असं पीठ मळून घेतल्यामुळे आपले बॉबी पापड अगदी सहज बनवता येतात। तर या पिठाच्या आता आपल्याला लगेच बॉबी पापड बनवायचे। तर बॉबी पापड बनवण्यासाठी साच्यामधील अशा 2 चाळण्यापैकी तुम्ही कुठलीही एक चाळणी बॉबी पापड बनवण्यासाठी वापरू शकता। इथे मी स्माइलच्या आकाराची चाळणी बॉबी पापड बनवण्यासाठी वापरणार आहे। आणि त्यानंतर मळलेलं पीठ साच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला या पिठाचे 2 भाग समान करून घ्यायचे आणि त्यानंतर हे पीठ साच्यामध्ये भरण्यासाठी या पिठाला असा सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आता हे पीठ आपल्याला साच्यामध्ये टाकायचं आहे आणि साच्याला पीठ चिटकू नये त्यासाठी आपल्याला साच्याच्या आतून थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साचा बंद करून आपल्याला एका प्लास्टिक शीटवर अशा पद्धतीने बॉबी पापड बनवून घ्यायचे आहे। पीठ छान मळून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकाल की अगदी सहज असे आपले बॉबी पापड तयार होत आहे आणि हे बॉबी पापड बनवायला फार जास्त मेहनत लागत नाही। मोजक्याच साहित्यात खूप मस्त असे वर्षभर टिकणारे बॉबी पापड तयार होतात। तर सेम पद्धतीने आपल्याला सर्व पिठाचे बॉबी पापड बनवून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी सर्व बॉबी पापड मी तयार करून घेतलेले आहे। तयार केल्यानंतर आता हे बॉबी पापड रात्रभर फॅनच्या हवेखाली वाळून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 2 ते 3 तास उन्हामध्ये हे बॉबी पापड वाळून घ्यायचे आहे। तर आता मी तुम्हाला हे बॉबी पापड वाळल्यानंतर दाखवते। तर या ठिकाणी बॉबी पापड मी वाळून घेतलेले आहे। वाळल्यानंतर तुम्ही बघू शकाल की अगदी मस्त असे बॉबी पापड वाळून झाले। वाळत असताना अजिबात हे बॉबी पापड तुटलेले नाही, मोडलेले नाही, अगदी मस्त हे बॉबी पापड या ठिकाणी वाळून झाले। तर असे वाळून घेतल्यानंतर हे बॉबी पापड तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता। आता इथे मी तुम्हाला हे बॉबी पापड तेलामध्ये तळून दाखवते। बॉबी पापड तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये बॉबी पापड टाकायचे आणि झाऱ्याने हे बॉबी पापड तेलामध्ये दाबून व्यवस्थित तळायचे म्हणजे बॉबी पापड आतपर्यंत व्यवस्थित तळतात आणि बघू शकता तळल्यानंतर मस्त चौपट या ठिकाणी आपले हे बॉबी पापड तळून झाले। तर या ठिकाणी परत मी थोडेसे बॉबी पापड तुम्हाला तळून दाखवते। सेम पद्धतीने तेलामध्ये टाकायचे आणि झाऱ्याने दाबत हे पापड तळून घ्यायचे। तर बघू शकता दुसरे सुद्धा पापड मस्त असे खुसखुशीत तळून झालेले आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी थोडेसे बॉबी पापड तळून घेतलेले आहे। तळल्यानंतर बघू शकता अगदी खुसखुशीत असे बॉबी पापड तळून झाले आणि हे बॉबी पापड तळल्यानंतर अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाही। तळण्या अगोदरचा बॉबी पापड बघू शकता आणि तळल्यानंतरचा बॉबी पापड बघू शकता अगदी चौपट फुललेला आहे आणि मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत।
तर वर्षभर टिकणारे असे बॉबी पापड तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.